नमस्कार मंडळी. आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. तर आज आपण काही रेसिपीच्या ऐवजी काही ब्युटी प्रोडक्ट्स बघणार आहोत. तर जर तुम्हाला मेकअप किंवा स्किन केअरबद्दल आवड असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चला आपण एक एक प्रोडक्ट ट्राय करूया. सर्वात पहिले आपण बघत आहात की मी एक मेबलिन सुपरस्टे लिक्विड फाउंडेशन मागवलं आहे. आणि त्याची शेड आहे 310. तर हा खूप छान फुल कव्हरेज देतो. दिवसभर टिकणारा म्हणजेच की लॉंग लास्टिंग फाउंडेशन आहे. तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते. आणि एकदम म्हणजे घाम जरी तुम्हाला जास्त येत असेल तर त्यांनी एकदम असं बघा किती लाईट वेट आहे, खूप लाईट वेट आहे. आणि इझिली ब्लेंडेबल पण आहे. आता मी ह्याच्या खाली काहीच हाताला काहीच मी मॉइश्चरायझर किंवा काहीच नाही लावलं तरी इझिली तो ब्लेंड झालेला आहे. तर आणि मेन म्हणजे मॅट फिनिश देतो, त्यामुळे चेहरा ऑइली अजिबात दिसत नाही. तर खूप ह्युमिड वातावरणात तुम्ही राहत असाल तर तुम्ही नक्की हे प्रोडक्ट ट्राय करू शकता. आणि भरपूर काळ टिकेल हा प्रोडक्ट. बघा डिफरन्स पण तुम्हाला दिसेल हातावर माझ्या. आणि कमी प्रमाणात चांगलं कव्हरेज देतो हा बेसिकली. एकदम हेवी फाउंडेशन्सपेक्षा तर फार बेटर आहे. आणि खूप कमी प्रोडक्ट वापरून हे खूप छान कव्हरेज देतं. आणि दुसरं सेम मेबलिनचंच मी फिटमी पावडरमध्ये मागवलेलं आहे. सो हे बेसिकली माझी शेड आहे लाईट मीडियम. आणि जर मी ओपन करून दाखवते तुम्हाला ते प्रॉडक्ट. आणि तर मेन म्हणजे हे प्रॉडक्ट मागवायचं कारण की हे लूज पावडर आहे. आणि हे तुमचं मेकअप जे तुम्ही म्हणजे जे फाउंडेशन लावाल किंवा जे तुम्ही मेकअप कराल ते व्यवस्थित सेट करून ठेवतं बेसिकली. तर चेहऱ्यावर ह्याने पण तेलकटपणा राहत नाही. तुमचे पोर्स असतात जे आपले चेहऱ्यावर बारीक बारीक पोर्स असतात जे तर ते कमी दिसतात त्याने. तर आणि जर टचअप द्यायचा असेल तुम्हाला वरवर फक्त असं ब्लेंडरने डॅब डॅब करून फक्त चेहऱ्यावर ब्रशने किंवा ब्लेंडरने जे तुम्ही यूज कराल ते. तर बघू शकता की मी कसं हाताला त्याच फाउंडेशनवर हाताला लावलेलं आहे. तर हे फक्त बेसिकली मेकअप आपला व्यवस्थित सेट करून ठेवतं. तर रोजच्या वापरासाठी पण हे उत्तम आहे. आणि चेहऱ्यावर हे पावडर जड अजिबात वाटत नाही. तर तिसरं प्रोडक्ट जे आहे डालबाजं, जे सगळ्यांना माहितीच आहे की ते खूप फेमस झालेलं, खूप व्हायरल झालेलं प्रॉडक्ट आहे. आणि डालबाचं व्हाईट ट्रफल फर्स्ट स्प्रे सिरम आहे. सो मला थोडं पॅकेजिंग उघडायला प्रॉब्लेम होत आहे. तुम्ही बघू शकता. बट ओके. तर डालबाचं हे प्रॉडक्ट आहे. आय डोंट नो माझं प्रोनाऊन्सिएशन बरोबर आहे की नाही, बट हां, डालबाचं प्रॉडक्ट आहे हे. तर फायनली मी प्रॉडक्ट ओपन केलेला आहे. स्ट्रगल इज रिअल. सो चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो मिळतो याने. म्हणजे मला तर हे माझ्या मेकअप किटमध्ये हे एकदम एसेन्शियल प्रोडक्ट झालेलं आहे. सो मी तुम्हाला सांगते की मी माझ्या मम्मीकडे गेले होते आणि तिथे मी हे प्रॉडक्ट विसरून आले होते. मी ते प्रॉडक्ट परत मागवलेलं आहे आणि त्याचे प्राइसेस एवढे म्हणजे लाईक लिटरली थोडे जास्त वाढलेले आहेत आता. कारण ऑब्व्हियसली ते तेवढं व्हायरल आहे आणि तेवढं ते खूप छान आहे ते प्रोडक्ट. मला तर खूप आवडतं. सो आपण हे मेकअपच्या आधी किंवा मेकअप मी ओपन केलेलं आहे बघू शकता. सो आपण हे मेकअपच्या आधी किंवा मेकअपच्या नंतर दोन्ही वेळा वापरू शकतो. आणि हे छान चेहऱ्यावर जेव्हा तुम्ही स्प्रे कराल तेव्हा खूप चांगलं हायड्रेशन मिळतं त्याने. आणि मेकअप आहे ना फ्रेश राहण्यासाठी पण ह्याने मदत होते. तर ज्याची त्वचा एकदम अशी ड्राय कोरडी आहे तर त्यांनी तर हे प्रोडक्ट नक्की वापरावं. आणि हे तर कोरियन स्किन केअर मधलं खूप लोकप्रिय, आय डोंट नो हे कोरियन स्किन म्हणजे कोरियन स्किन केअरचं आहे की काय. बट हे प्रोडक्ट्स खूप आत्ता तर खूप व्हायरल आहे आणि ह्याचा इफेक्ट तर मला खूप दिसतो. इवन मी म्हणजे फक्त रॅन्डमली खाली काही आणायला वगैरे गेले तरी मी काही नाही लावलं चेहऱ्याला तरी मी फक्त हे चेहऱ्यावर स्प्रे केलं तरी खूप भारी ग्लो देतं हे. मला मेकअप किंवा कसलीच गरज नाही पडत त्याने. मला तर हे प्रोडक्ट खूप आवडतं. मी ह्याच्यावर किती वेळ पण बोलू शकते. खूप छान आहे. बघा तुम्ही स्प्रे केल्यावर पण मी हातावर काहीच नाही लावलेलं आहे. फक्त ते सिरम स्प्रे केलं आणि तरी पण इतकं छान चमकते ती स्किन. डिफरन्स पण बघू शकता तुम्ही. मला तर हे प्रोडक्ट खूप जास्त आवडतं. आय डोंट नो मी किती वेळेस बोलणार आहे पण हां, मला हे प्रोडक्ट खूप जास्त आवडतं. या ते कधी पण तुम्हाला असं थोडं हलवून हातावर घ्यायचं आहे. मी माझ्या
सासूबाईंच्या हातावर पण दाखवते स्प्रे करून, कारण मगाशी मी माझ्या हाताला फाउंडेशन लावलं होतं, तर असं नको वाटायला की हे वर्क करतं की नाही करत. मी तुम्हाला हे 100% रिकमेंड करते. खूप छान वर्क करतं. आणि फक्त चेहऱ्यावर लावलं, थोडं डॅब 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 करायचं थोड्या वेळाने, थोडं सुकून द्यायचं, ते चेहऱ्याला ॲब्झॉर्ब होऊन द्यायचं चेहऱ्यामध्ये. खूप छान फरक पडतो त्याने. आणि हे तुमच्या किटमध्ये असायलाच हवं यार, खूप भारी प्रोडक्ट आहे, नक्की मागवा. म्हणजे मी काय रिकमेंड केलं ना केलं, हे तर 100% रिकमेंड करेन. डॅल्बाचं व्हाईट ट्रफल फर्स्ट स्प्रे सिरम आहे. हातावर खूप छान ग्लो देतो बघा. येस, व्हाईट ट्रफल. बाकी तर माझ्या असेन्शियल मेकअप किटमध्ये आहे. झालं, ओके. तर आता नेक्स्ट प्रोडक्ट आहे जे मी फायनली गिवन मी फायनली सोडून दिला विषय. मग आईने ओपन करून दिलं मला फायनली ते. आणि हे मस्कारा आहे, मेबलिनचा हायकर मस्कारा. आणि ऑब्वियसली मस्कारा सगळ्यांना माहिती की कशासाठी यूज करतो आपण. तर रोजच्या मेकअपसाठी उत्तम आहे. आणि हा स्पंज प्रूफ आहे, म्हणजे समजा जरी तुम्ही पाण्याने चेहरा धुतला किंवा पाऊस असेल किंवा काही पण असं पाणी बिणी लागलं चेहऱ्याला, तर ते स्मज नाही होणार तुमचा चेहरा. असा तुम्ही मॉन्जेलिका नाही दिसणार असं ॲट दी एंड. आणि खूप छान आहे, बजेट फ्रेंडली आहे हे. 2 कोट लावल्यास म्हणजे अजून छान. एका कोटपेक्षा 2 कोट जर तुम्ही लावला तर तो अजून उत्तम दिसेल. त्याचं जर तुम्ही खालीच बघा, जवळून दाखवते मी तुम्हाला. त्याचा ब्रश जर तुम्ही बघाल, थोडं टिल्टेड आहे सॉरी, तर ते एकदम छान कर्ल्स तुमचे होणार. तर नेक्स्ट आपलं प्रॉडक्ट आहे, आय थिंक नेक्स्ट आपलं प्रोडक्ट आहे हेअर वॅक्स स्टिक. सो जे आपले हे ना बेसिकली मी असंच मला खूप दिवसापासून मागवायचं होतं. सो बेसिकली माझे ना बेबी हेअर्स आहेत पुढे. बेबी हेअर्स म्हणजे छोटे छोटे जे केस असे उभे राहतात वगैरे ह्युमिडिटीमुळे किंवा पावसाळ्यामध्ये असे छोटे छोटे जे बेबी हेअर्स आहेत ते पुढे डोकवतात. तर हे आपल्याला ते म्हणजे काय म्हणतात ते सेट करायला मदत करते बेसिकली. सो आपण समजा आता पोनीटेल बांधली किंवा कुठलाही तुम्ही लुक क्रिएट केला. हां, मी ओपन करून लागते. वॅक्स स्टिक टाईप आहे हे. सो हे तसं वर्क करतं. केस आहे ना एकदम व्यवस्थित आणि नीटनेटके वाटतात. हां. आणि वापरायलाही खूप सोप्पं आहे. फक्त तुम्ही असं जिथे तुमचे बेबी हेअर्स आहे तिथे फक्त असं डॅब म्हणजे असं फक्त खेचली, एक रेश मारली तरी ते व्यवस्थितपणे सेट करतात. आणि जास्त चिकट पण